आपल्याला दिसून येत आहे. म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार, ही लढाई चालू ठेवणार आहोत जोपर्यंत बॅलेट, आम्हाला बॅलेट पाहिजे. जसं ताईमाई अख्खा विचार करा पक्काने हातावर मारा शिक्का, आम्हाला तो शिक्का परत पाहिजे. आम्हाला सोडा. जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो, वस्ती वस्तीवर जातो, तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बदला. लोक ते असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं, जेव्हा नेता जिंकतो, जेव्हा आपला उमेदवार ज्याला आपण मतदान केलंय जेव्हा तो जिंकतो, तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकलोय. सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं. हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकलाय, एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार आहे. ते म्हणजे भाजप हताश होऊन म्हणाले की नाही तुम्ही निवडून येता. IB रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते, सर्वे रिपोर्ट जे प्रत्येक निवडणुकीत आम्ही वापरतो. वेगवेगळ्या कंपनीज कडून आम्ही सर्वे शेवटच्या, म्हणजे जे आपण म्हणतो कत्तल की रात, तेव्हापर्यंत आम्ही सर्वे करत असतो राजकीय पक्ष. आणि त्या सर्वेमध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्रीत इलेक्शन कसं फिरतं, हे आम्हाला अजून ह्याचं कळलं नाही. आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाहीये. ते सांगतात ऐसा है वैसा आहे, ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ. पण मेत्रे साहेब म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलंय. किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं, एक प्रकारचं मशीन कशी चालते, तेव्हा मात्र यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका. तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर तरी बंधन आणलेलं त्यावेळेस. जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही. लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं, लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं, म्हणून आता त्यांनी ते EVM मशीन्स हॅक केले, ते सतर्क झाले. हरियाणा असेल, हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्वे, सगळे IB रिपोर्ट आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला, ते खुश होते. पण सर्वसामान्य लोक हे एकदम हताश झालेली की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला. तर हे आमची लढाई आहे. आम्ही निवडणूक आयोगावर पारदर्शकपणे काम करत नाहीये असा आमचा आरोप आहे. आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पहिल्यांदाच असं आहे की आम्हाला प्राप्त होत नाहीये.